नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता जहागीरदारांच्या घरी खूपच आनंदाचा प्रसंग असतो आणि किशोरचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. त्याच्या डोक्यामध्ये वेगळेच किडे घालवत असतात. किशोर मात्र वेगळ्या पद्धतीने वागत असतो, बोलत असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की किशोर जेव्हा बोलत असतो तेव्हा लीला तिथं आलेली असते आणि किशोर म्हणत असतो की काही झालं तरी हे काम व्यवस्थित झालं पाहिजे आणि अगदी आपलं ठरलेलं आहे त्या पद्धतीने. लीला तिथं आलेली असते. किशोर मात्र दबकतो. नक्की त्याला कळत नाहीये की आता करायचं काय, हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि किशोर मात्र त्याच्याकडे पाहू लागतो आणि मग लीला म्हणते की सगळ्यांनी आत बोलवलेलं आहे. इकडे लीला, त्याचबरोबर रेवती, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी सगळे घरातले असतात. सगळे घरातले खुश झालेले असतात कारण कितीतरी दिवसानंतर हा आनंदाचा प्रसंग आलेला असतो. कितीतरी दिवसांनंतर जहागीरदारांच्या घरामध्ये छोटा बाळकृष्ण येणार असतो किंवा बाळ येणार असतं आणि सगळेजण खूप आनंदात असतात. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. फायनली कुठंतरी हा आनंदाचा प्रसंग आलेला असतो आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आजी, त्याचबरोबर लीला सगळेजण खुश असतात. सगळेजण दुर्गाची काळजी घेत असतात, दुर्गाकडे पाहत असतात आणि मग इकडे लगेचच सरस्वती बोलू लागते की मी आणि बाळ म्हणजे बेबी मिळून आम्ही रील काढणार आणि रीलमुळं आमचं भारी होणार आणि मग माझा जो चॅनल आहे ना तो व्हायरल होणार, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ती मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही हे सगळं झालेलं असतं आणि तिला छान वाटत असतं. इकडे सगळेजण काळजी घेत असतात. त्याचबरोबर दुर्गाकडे येतात त्या म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, त्याही तिला बोलतात आणि त्याचबरोबर रेवती, त्याचबरोबर लीला येतात, त्याही तिची काळजी घेत असतात. सगळं असं आनंदाचं वातावरण असतं. सगळ्यांना खूप छान वाटत असतं. त्यानंतर दुर्गा रूममध्ये आलेली असते. ती खूपच नाराज झालेली असते. तिला आईची आठवण येत असते कारण तिची आई लहान असतानाच तिला सोडून गेलेली आहे. त्यामुळं तर यशची जबाबदारी तिच्यावरती असते. हे जे पुस्तकं घेऊन दुर्गाकडे आलेले असतात. दुर्गाने आईची साडी हातात घेतलेली असते आणि ती साडी घेऊन ती रडत असते. आई, लहान असताना काही झालं तरी मी पळत यायचे, तुला सांगायचे आज मी आई होणार आहे. आई या शब्दातच किती मोठं आहे सगळं आणि फायनली बघ ना, आज मी आई होणार आहे आणि आज ही गोष्ट मला तुला सांगायला किती भारी वाटलं असतं. तुलाही तेवढाच आनंद झालेला असतो. एजे पुस्तकं द्यायला आलेले असतात पण एजेंना हे कळतं. एजे मात्र दुर्गाकडे पाहत असतात. त्यांना काळजी वाटत असते. हे सगळं काय घडतंय, हा प्रसंग काय आहे याचा विचार एजे करत असतात. इकडे आता खूप मोठा गुंता झालेला असतो आणि एजे मात्र पाहत असतात, लीलाकडे पाहत असतात. हे सगळं काय घडतंय, हा प्रसंग काय आहे हे एजेंना कळत नसतं. आणि इकडे लीला म्हणत असते की अभि, बरं झालं तुम्ही आलात. बघितलं ना, हा किती मोठा गुंता होऊन बसलाय. मला कळतच नाहीये की मी हा गुंता सोडवू कसा. अभि, बघा ना तुम्ही, मला असं वाटतंय की बाळ आहे ना, मोठं झालं तरी माझ्याकडून काय हा स्वेटर विणता येणार नाही, असं ती बोलत असते. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा एजे तिथं आलेले असतात. एजे म्हणत असतात की अगं, पण एजे शांतच असतात. एजे काहीच बोलत नाही आहेत. इकडे दुर्गा, त्याचबरोबर काय झालेलं आहे हे एजेंना आठवत असतं. एजे म्हणत असतात की काय करू मी, हे कसं सॉल्व करू सगळं. दुर्गाला आनंदी ठेवायचं आहे या प्रसंगामध्ये, दुर्गा आनंदी राहिली पाहिजे. मग हे सगळं काय घडतंय, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो आणि एजे मात्र बोलत असतात. तेव्हा लीला म्हणते, पण तुम्ही दुर्गाकडे गेला होता, काय झालं नक्की तिथं. तेव्हा एजे म्हणतात की अगं, दुर्गा खूप नाराज आहे. तिची आई तिच्यासोबत नाही आहे ना, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत आहे. त्यावेळेस इकडे किशोर पण आता म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता एजेंच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो मला नको आहे. उद्याच खूप मोठं काम होणार आहे आणि या सर्व गोष्टी घडणार आहेत असं त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे एजे म्हणालेले असतात आणि लीला म्हणालेली असते की आपण चोरोटी भरायची आहे ना, दुर्गाला आपण आनंदात ठेवायचं आहे, एवढंच ठरवायचं आहे. मग आपण चोरोटीचा कार्यक्रम करूया आणि मी मावशीला ओटी भरायला होते कारण माझ्याकडे आजी आहेत. मावशी आई, आपल्या घरातल्या घरात करायचा असतो ना हा कार्यक्रम, मी मावशीला सांगते. तेव्हा आता रेवू आणि त्याचबरोबर लीला दोघीही आता मोहितेंच्या घरी आलेले असतात आणि मोहितेंच्या घरी आल्यानंतर मग त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने मोहितेंच्या घरी आल्यावर त्या इकडे दुर्गा, त्याचबरोबर दुर्गाच्याबद्दल गुड न्यूजचं सांगणार असतात. पण त्याआधी लीलाने भारी आयडिया केलेली असते आणि ती म्हणजेच की दुर्गाने एजेंना फोन करायला सांगितलेला असतो. आता एजेंनी फोन तर केलेला असतो. एजेंनी फोन केलेला असतो. बाबा फोन उचलता, बाबा बोलायला सुरुवात करतात, नमस्कार म्हणतात
मग एजे सांगत असतात की आम्हाला काय वाटतंय माहिती आहे का, दुर्गाकडे गुड न्यूज आहे, ती आई होणार आहे आणि चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे. तर ही चोरोटी तुम्ही भरावी लीलाची आई. तेव्हा लीलाची आई म्हणते बापरे, म्हणजे तिला तर खर्चाचंच टेन्शन आलेलं असतं, करायचं काय एवढा मोठा खर्च. तेव्हा एजे म्हणत असतात की एक अट आहे माझी, आणि अट अशी आहे की काहीही झालं तरीही तो सगळा जो खर्च असणार आहे ते मी करणार आहे. आणि मग इकडे एजेंनी स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता दुर्गाला एजे म्हणतात, लीलाला एजे म्हणतात की लीला जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग लीला तिथून बाहेर येते आणि मग एजंटशी बोलू लागते. एजंटना म्हणत असते की हे बघ, तू सांगितलेलं आहे म्हणून तो कार्यक्रम आपण तिथं करायचं ठरवलेलं आहे, परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, दुर्गाला कोणताही त्रास होता कामा नये, दुर्गाच्या बाबतीत काहीही चुकीचं घडता कामा नये, एवढं लक्षात ठेव. दुर्गाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, दुर्गा व्यवस्थित असली पाहिजे, एवढं लक्षात ठेव, कारण आपण तिथे कार्यक्रम करत आहोत. तेव्हा लीला म्हणत असते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं लीला सांगत असते. आणि त्यासोबतच आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता जहागीरदारांच्या घरी गुढीपाडवा असतो. गुढीपाडव्याची तयारी जोरदार झालेली असते, सगळेजण खूप आनंदात असतात. आणि त्यासोबतच इकडे आता सगळे तयार झालेले असतात, एजेही तिथं आलेले असतात. एजे आणि लीला यांच्या हस्ते गुढी उभी केली जाणार असते. सगळं घडत असतं, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती सगळ्याजणी तिथं असतात. आणि मग लीला तिथं असते. त्याचबरोबर ती गुढी आहे ती अचानक पडायला लागलेली असते. एजे तिथं धावत जातात आणि लीलाचा जीव वाचवतात, कारण गुढी आहे ती लीलाच्या अंगावरती पडत असते. एजेंनी लीलाचा जीव वाचवलेला असतो. अचानक हे सगळं काय घडतंय, अशी संकटं काय येत आहेत, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. बिचारी लीला पण घाबरलेली असते. त्यानंतर आता गुढीची आरती करायची असते, तिथं पूजा करायची असते. एजे फोटो सेशन चालू असतं. आणि त्याचबरोबर तिथे नेमकं लीलाचा जो पदर असतो तो पदर तिथे आरतीच्या ताटाला लागतो, म्हणजे त्या आरतीला लागतो, दिव्याला लागतो. आणि लीलाच्या पदराला आग लागलेली असते. एजे धावत येतात, कारण एजे फोटो काढत असतात तसेच धावत येतात. आणि मग त्यांना लीलाची काळजी वाटायला लागलेली असते. लीलाकडे ते धावत आलेले असतात आणि तो पदर जळत असतो, तो हाताने ते स्वतः हे करत असतात. लीलाही घाबरलेली असते. आणि त्यानंतर लीला एजेंना मिठी मारते. एवढं छान असा आनंदाचा प्रसंग असतो जहागीरदारांच्या घरी. आता एवढा छान प्रसंग चालू असतो. आणि त्याचबरोबर पाहायला मिळतं की एवढ्या छान गोष्टी घडत आहेत, परंतु अचानक ही संकटं काय येत आहेत. तर पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की आजी आदिराम आणि लीला या दोघांना घेऊन मंदिरात जाणार आहेत. आणि तिथे मंदिरात त्या नवस पूर्ण करण्यासाठी गेलेल्या असतात. आणि जेव्हा नवस पूर्ण केलं जातं त्यानंतर मात्र एक गोष्ट घडणार आहे, ती अशी आहे की तिथे आजींना समोर अंतरा दिसणार आहे. जेव्हा आजी अंतराकडे पाहणार आहेत तेव्हा आजींना खूप मोठा धक्का बसणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.